नमस्कार मंडळी, जय जय राम कृष्ण हरी. आणि एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी चालली आज वारीला, पंढरपूरला नाही तर आमच्या गावातल्याच वारीला. आणि हीच आमची पंढरी आणि हीच आमची वारी. तर चला मग बघूया कशी असते आमच्या गावाकडची भक्तिमय वारी. सर्वात आधी आम्ही गेलो श्री राधाकृष्णाच्या मंदिरात दर्शनासाठी. शांततेत भक्तिभावाने भरलेलं ते वातावरण मन अगदी प्रसन्न झालं. थोडा उशीर झाला होता म्हणून मी शाळेत न जाता डायरेक्ट वारीमध्ये सहभागी झाले. वारीत सर्व शाळेतील मुले सहभागी झाली होती. सगळ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता. कुणी विठ्ठल रुक्मिणी बंधू, छोट्या मुली जणू काही संत जनाबाई व मुक्ताबाई दिसत होत्या. मुलांनी सुंदर पालखी तयार केली होती. सर्व शिक्षक व गावकरी वारीसाठी अतिशय उत्साही होते. वारीमध्ये भजन मंडळी होती. ताल मृदंग यांच्या साथीने जे जे रामकृष्ण हरीचा गजर चालू होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे हरिनामात रंगून गेले होते. वारीत विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाचे सुंदर दर्शन मांडले होते. गावातील महिला खूप प्रेमाने श्रद्धेने त्यांचे पाय धुवत व भक्तिभावाने त्यांची आरती करत होत्या. ते दृश्य खूप भावस्पर्शी होते. सगळीकडे एक अद्भुत श्रद्धा आणि भक्तीची भावना अनुभवायला मिळत होती. वारी सुरू असताना अचानक पाऊस पडायला लागला. थोडीफार गडबड झाली. काही लोक चिंब भिजले, पण भक्तीचा उत्साह काही कमी झाला नाही. पावसात चिंब होत छत्र्या घेऊन सगळे भक्तीच्या मार्गावर पुढे चालतच राहिले. महिला आणि मुली फुगड्यांमध्ये मग्न झाल्या होत्या. मी सुद्धा त्या भक्तिमय वातावरणामध्ये पूर्णपणे दंग झाले होते. ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वारी होती आणि ती अविस्मरणीय ठरली.